बुलढाण्यात अवकाळी पावसाचा फटका, घरासह गोट्यांचे नुकसान, जनावरे जखमी। राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेत एका शेतकऱ्याच्या घरासह गोट्यांचे नुकसान झाले असून काही जनावरे किरकोळ जखमी झाले आहेत। काल झालेल्या अवकाळी पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे येथील शेतकरी गोविंद भाऊ पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून सुमारे 50 ते 70 फूट अंतरावर जाऊन पडली। यात अंदाजे 60 पत्र्यांचे नुकसान झाले असून गोट्यांची देखील मोठी हानी झाली आहे। उडालेल्या पत्र्यांपैकी काही पत्रे जनावरांच्या अंगावर पडल्याने जनावरे किरकोळ जखमी झाले आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। या घटनेत सुमारे 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। नुकसानग्रस्त शेतकरी गोविंद पाटील यांनी प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद काबळे। माझं नाव भरत भाऊ पाटील, राहणार मी पाटपन्हाळा, तालुका राधानगरी। गेले 2 दिवस अचानक अवकाळी पाऊस चालू होता। काल अचानक मोठा पाऊस म्हणजे भयानक असे वादळ वारं झाल्यामुळं राहत्या घरात माझी जनावरं अधिक गोटा तिथंच असल्यामुळं पूर्ण जवळजवळ लाखो रुपयाच्या पटीनं माझं भरपूर असं नुकसान झाले। आणि आता ते सगळे पेलण्याच्या पलीकडलं माझं झाल्यामुळं मला पूर्ण शासनाने माझी दखल घ्यावी। हो, पोलीस पाटलांना सांगितलं, तलाट्यांना सांगितलं, ग्रामसेवकांना पण जाऊन सांगितलं। पाहणी करायला आली होती पाहणी करायला सोमवारी, आज सुट्टी असल्यामुळं 2 दिवसानंतर येतो म्हणून त्यांनी सांगितलं। किती जनावरांना दुखापत झाली? टोटल माझी जनावरं 7 होती, त्यापैकी 3 जनावरांना दुखापत माझी झालेली आहे। आता ती दुसऱ्याच्या घरी नेऊन म्हणजे शेजारी जनावर नेऊन बांधलेले आहेत आम्ही आता, आणि हे केले, त्यांना डॉक्टर उपचार वगैरे सगळं केलं आहे। सदरचं हे सगळं घटनास्थळी शासकीय अधिकाऱ्यांनी येऊन पूर्ण सगळं बघून मला याची काहीतरी नुकसान भरपाई मिळावी अशी आपली अपेक्षा आहे। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।